स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। परीक्षेच्या अगोदर आपल्याला 500+ प्रश्नांचा सराव पूर्ण करायचा आहे। आज आपण जे प्रश्न पाहणार आहोत एवढे महत्त्वाचे आहे ना, याच्यामध्ये स्वतः चेक करा तुमचा स्कोर हा 25च्या वरती जातोय का 22च्या वरती जातोय। जर तुमचा 25च्या वरती गेला तर तुमचे ग्रेड ठरवण्यात येतील आणि 22च्या वरती गेला तरी सांगण्यात येतील की तुमचं कोणत्या ग्रेडमध्ये। का बरे, आजची जी प्रश्नपत्रिका आहे अशी बनवण्यात आलेली आहे परीक्षेच्या उद्दिष्टाने एकदम महत्त्वाची। ठीक आहे, आज स्वतः चेक करा किती येतं, किती चुकतं किंवा किती बरोबर येत आहे। पहिला प्रश्न पाहता 301 अवस्थेला सर्व छिद्र पाण्याने भरली जातात आणि माती संपृक्त झाली असे मानले जाते। पर्याय क्रमांक सी कमाल जलधारण क्षमता। चला पुढचा प्रश्न पहा, मिनिटील कमी मशागत शेती म्हणजे काय हे सांगायचं। मोठा प्रश्न आला ना शांत वाचायचा, नंतर तुम्ही परीक्षेला दही गडबडीनं वाचणार आणि त्या वेळेस तुमचा प्रश्न काय म्हणतोय आणि ऑप्शन काय म्हणतोय तुमच्या डोक्यात फिट होणारच नाही। त्यासाठी मी वारंवार प्रत्येक याच्यामध्ये इम्पॉर्टंट सांगतोय की व्यवस्थित प्रश्न वाचा आणि ऑप्शन पण व्यवस्थित वाचा, म्हणजे तुमच्या डोक्यात फिट झालं तर 100% तुम्हाला उत्तर काय म्हणतंय आणि प्रश्न काय म्हणतंय हे लगेच उत्तर कळणार। याच्यामध्ये मोठा ऑप्शन होता पर्याय क्रमांक ए पिकांची अशी लागवड ज्यामध्ये पेरणी करताना तसेच जमिनीवरील पिकांचे अवशेष हाताळताना मातीच्या थरामध्ये कमीत कमी फेरबदल, कमीत कमी मास्तर कट केलं, कट नाही केलं, कमीत कमी का म्हणले कमीत कमी फेरबदल करणे, कळतं म्हणजे कमी मशागत शेती म्हणजे कळालं। चला पुढचा प्रश्न पहा, पूर्णगुच्छ हा टिंबटिंब या फळातील एक गंभीर रोग आहे। चला सांगा, 3 ते 5 सेकंद घ्या, आज चेकच करा येतं का नाही येतं, परीक्षेसाठी किती तयार आहे किती नाही। पर्याय क्रमांक ए केळी। चला पुढचा प्रश्न पहा, हाडांच्या खतात टिंबटिंब अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असते। चला सांगा। पर्याय क्रमांक बी स्फुरद। चला पुढचा प्रश्न पहा, भाज्यांद्वारे नत्राच्या स्थिरीकरणाचे प्रमाण बियाणांची प्रक्रिया केल्यावर वाढते। कोणाची प्रक्रिया केल्यावर वाढते ते सांगायचं। पर्याय क्रमांक सी रिझोबिया। चला पुढचा प्रश्न पहा, ज्वारीच्या कोवळ्या तारांमध्ये कोणता विषारी घटक असतो। पर्याय क्रमांक सी हायड्रोसॉनिक ऍसिड। पुढचा प्रश्न पहा, तागाचे शास्त्रीय नाव हे आहे, कोणते नाव आहे ते सांगा तागाचे। पर्याय क्रमांक ए कॉर्पोरस कॅप्सुलारिस। चला पुढचा प्रश्न पहा, डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आला हा प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, तुम्ही म्हणशाल नाही आम्हाला असे प्रश्न एवढे येणार नाही, पण हा प्रश्न विचारला होता। ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न आहे। चला सांगा ए 5व्या। चला पुढचा प्रश्न पहा, हिरवळीचे खत का म्हटले, हिरवळीचे खत म्हणून खालीलपैकी कोणत्या पिकाचा वापर होतो हिरवळीचे खत म्हणून। पर्याय क्रमांक ए धेंचा। चला पुढचा प्रश्न पहा, आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी टिंबटिंब ही अहरित वनस्पती परजीवी आहे। चला सांगा। पर्याय क्रमांक ए अमरवेल। चला पुढचा प्रश्न पहा, पेरू फळामध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते। चला सांगा। पेरू मध्ये विचारलं, याच्या जागी कोणता पण येऊ द्या, कोणताही येऊ द्या, फळ वगैरे काही येऊ द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जर असा प्रश्न विचारला असते विचारला कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात, एक तर मोठ्या प्रमाणातच विचारतील, अधिक किंवा मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये शब्द चेंज करतील, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सांगायचंय। मग पेरूमध्ये तुम्ही म्हणसान मास्तर अ ब पण असतं, ई पण असतं, मग अशा वेळेस काय करणार, एवढं नसतं रे, तर जर एवढ्या वेळेस तुम्ही अशा वेळेस काय करणार, सगळ्यात जास्त ज्याचं असलं त्याला टिक करणार, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त पेरूला कशात राहणार ए क। चला पुढचा प्रश्न पहा, जगातील आघाडीचे रेशीम उत्पादक राष्ट्र आहे, कोणते राष्ट्र आहे। चला सांगा। पर्याय क्रमांक बी चीन। चला पुढचा प्रश्न पहा, आहार शास्त्रज्ञांनी माणसाच्या समतोल आहारात एका व्यक्तीसाठी दररोज टिंबटिंब ग्रॅम फळाची शिफारस केलेली आहे।
पर्याय क्रमांक ए 85. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात 5 पेक्षा अधिक जिल्हे आहेत? आता हे जिल्ह्याचं जर आपल्या चॅनलवरती गेलं ना तुम्ही, तर पहिलाच व्हिडिओ जाऊन पाहिल्यानंतर मला 70,000च्या वरती व्ह्यू आलेले त्याला, 70,000च्या वरती. ठीक आहे, लाईक कमेंट जाऊन पहा, त्याच्यामध्ये तुमचा प्रश्न सॉल्व होऊन जाणार. त्याच्यामध्ये एका ट्रिक्समध्ये तुमचे सगळे जिल्हे पाठ होऊन जाणार. भूगोल विषय असा आहे, पाहतच डायरेक्ट उत्तर निघलं पाहिजे, पण ते केव्हा निघणार? तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं आणि तुमच्या डोक्यामध्ये एक चित्र तयार झालं तरच. ते चित्र तयार करण्यासाठी जाऊन पहा ट्रिक्स कशी आहे काय आहे, तर डायरेक्ट तुम्ही यशाल आणि डायरेक्ट या ठिकाणी टिक करशाल. पर्याय क्रमांक सी. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं 5 पेक्षा अधिक जिल्हे. कोणत्याच्यामध्ये? मग कोकण. याच्यामध्ये किती आहे? 5 5 5 5. याच्यामध्ये 5च्या वरती, कोकणमध्ये 5च्या वरती, म्हणून आपण पर्याय क्रमांक सी घेतला. चला पुढचा प्रश्न पहा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली तिहेरी संकरित गाय तयार करताना जर्सी व होल्स्टीन फ्रिजियन या विदेशी जातीचा तर टिमटिम या देशीय जातीचा उपयोग केला आहे. पर्याय क्रमांक बी. गीर या देशीय जातीचा उपयोग केला आहे. चला पुढचा प्रश्न पहा. मत्स्य व्यवसायासाठी राज्यातील उपलब्ध समुद्र किनारा सुमारे टिमटिम किलोमीटर लांबीचा आहे. किती लांबीचा आहे ते सांगायचं आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे, कधी काही विचारू शकता. पर्याय क्रमांक सी 720. चला पुढचा प्रश्न पहा. राज्यात सर्वाधिक ओलिताखालील क्षेत्र कोणत्या साधनाद्वारे केले जाते? बेसिक. ठीक आहे, बेसिक प्रश्न जायचं आणि डायरेक्ट क्लिक करायचं. कशावरती? बेसिक आहे. विचार केला मी का म्हणलं तुम्हाला, प्रश्न जर तुम्हाला कळाला तरच तुम्ही उत्तर देशाल परीक्षेला. पण त्या ठिकाणी एवढं दडपण असताना परीक्षेचं, ज्यांना परीक्षा दिली असेल त्यांना माहीत असतं कसं परीक्षेचं वेळ आणि ते कसं डोक्यामध्ये चालत राहतं. ठीक आहे, प्रश्न असं एकदा वाचला तर डायरेक्ट डोक्यात स्पीड झाला पाहिजे. पर्याय क्रमांक बी एकदम बेसिक प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा. तोतापुरी या जातीला टिंबटिंब दोष आढळतो. आता या तोतापुरीवरती कितवा आहे आपल्या या 2-3 दिवसामध्ये? 2रा ते 3रा प्रश्न आहे. ठीक आहे, भाषांतर सगळं वेगळं आहे, ऑप्शन पण वेगळे आहे आणि इधरला जे रिकामी जागा तर पहिली वेळेस आली याच्यामध्ये, कळतं? पाठीमागचे व्यवस्थित प्रश्न पहा. पर्याय क्रमांक सी कोयातील कीड. चला पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये अनुक्रमे किती खरीप व रब्बी पिकाचे समावेश आहे? अनुक्रमे विचारलं. पर्याय क्रमांक ए 16-8. पुढचा प्रश्न पहा. दूरच्या बाजारपेठांकरिता टमाटे कोणत्या अवस्थेमध्ये काढले जावेत? पर्याय क्रमांक सी हिरव्या अवस्थेत. चला पुढचा प्रश्न पहा. तेलबिया आणि डाळींकरिता सहसा कोणते नत्रयुक्त खत वापरतात? कोणते? शब्द माहिती ना, महत्वाचा शब्द. ठीक आहे, फिक्स मार्क देणारा तुमचा शब्द. पर्याय क्रमांक ए अमोनियम सल्फेट. चला पुढचा प्रश्न पहा. 1 हेक्टर जमिनीत हरभरा पीक घेण्यासाठी जर आवश्यक बियाण्याची 100 किलो प्रति हेक्टर असेल, कळतं, आणि अंकुरण्याची टक्केवारी 100% असेल तर किती किलो बियाणे पेरावे लागेल? पर्याय क्रमांक ए 125 किलो. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते पीक फळ आणि भाजी दोन्ही आहे? म्हणजे फळ पण आहे आणि भाजी पण आहे, हे दोन्ही ते सांगा. आता हे ऑप्शन आले, याच्या व्यतिरिक्त दुसरे ऑप्शन टाकतील परीक्षेला, त्याच्यामधला एक राहणार. म्हणजे तुम्हाला फक्त विचार बी करणं आहे, असं तुमचं एक स्वतःचं चेक करता ते तुमचे किती नॉलेज आहे. ठीक आहे, तुम्हाला उत्तर माहीत राहतं पण तुमचं डोकं चालतंय का नाही चालतंय ते चेक करण्यासाठी असे प्रश्न येतात. अभ्यास केला का नाही केला? अभ्यास केला असेल तर तुम्ही लगेच लॉजिक लावून एक उत्तर देऊन टाकणार. पर्याय क्रमांक सी भेंडी. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कशाला कोरडवाहू कृषी क्षेत्र म्हणाले जाऊ शकते?
कोरडवाहू कशाला म्हणते कमीत कमी माहिती आहे ना सगळ्यांना, ठीक आहे वाचून घ्या. पर्याय क्रमांक सी, जेव्हा प्रजनन 750 मिमी पेक्षा कमी असेल. लक्षात आहे. मग जास्त कशात असेल ते सांगा बरं. कमीत काय म्हटले, कोरडवाहू म्हटले, ठीक आहे. मग अति प्रजनन असलं तर कशाला म्हणता येईल ते पण सांगा, कमेंट्समध्ये सांगा, कमेंट्समध्ये, ठीक आहे. तुमचं नॉलेज वाढणार आणि ज्यांना बिचारांना येत नाही ते तुमचं कमेंट्स पण शिकून घेणार, कळतं. चला पुढचा प्रश्न पहा. ज्या वनशेती पद्धतीमध्ये अन्नधान्य पिके, चारा पिके व वनवृक्ष यांची एकत्रित लागवड करण्यात येते त्या शेती पद्धतीस टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक डी, कृषी वनकुरण पद्धती. चला पुढचा प्रश्न पहा. भेंडीमध्ये होणाऱ्या पिवळ्या शिरा या विषाणूजन्य रोगाला कारणीभूत असलेला कीटक कोणता? पर्याय क्रमांक ए, पांढरी माशी. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते कीटकनाशक स्थानिक रोगप्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते? वाचून घ्या. पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. पुढचा प्रश्न पहा. भुईमूग पेरणीपूर्वी 10 किलोग्रॅम बियाण्यास किती रायझोबियम वापर करावा? पर्याय क्रमांक डी, 250 ग्रॅम. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात कापसाची लागवड विदर्भ आणि मराठवाडा याच्यावरती प्रश्न येत आहे. स्वतः पाहिले तुम्ही 2-3 दिवसामध्ये पाठीमागं विचारलेले, याच्यामध्ये पण आपल्या सिरीजमध्ये पण, ठीक आहे. विभागात मोठ्या प्रमाणात होते, कारण सांगा. काही ना काही विचार विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. चला सांगा. पर्याय क्रमांक सी, या विभागातील कृषी हवामान कापूस लागवडीसाठी पोषक आहेत. सोपं. चला पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचा असतो. हा व्हिडिओ रात्रीचा 3 वाजता बनवतोय. याची प्रश्नाची लेवल बनवायला वेळ लागतो. प्रश्न कसे पाहिजे, कसे विचारता, याचे सगळं करून तुम्हाला एक प्रश्नसंच तयार होतो. या प्रश्नसंचासाठी मला रात्री 3 वाजता तुमच्यासाठी परीक्षेच्या उद्दिष्टानं व्हिडिओ बनवतोय. आता तुम्हाला आवाज आलेच असेल भरपूर. जेव्हा मी थांबतोय, तुम्हाला वेळ देतोय प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद देतोय, तेव्हा तुम्हाला आवाज आलेच असताना आजूबाजूचे. रात्रीचा वेळ चालू आहे, 3 वाजता हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओमधून तुम्हाला खरंच काहीतरी शिकायला भेटत असेल ना, लाईक करा, कमेंट्स करा. याच्यानं काहीच होत नाही. मी काही सबस्क्राईब पण म्हणत नाही. लाईक कमेंट्सने एक बरं वाटते, बाबा तुम्हाला समजतंय काही ना काही तुम्ही परीक्षेत दिवं लावणार. याच्यासाठी चालली मर्म. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या अशा प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.